आणि थेट जाऊयात दिल्लीला. संदेश शिर्के माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. संदेश, आपण बघतो एकीकडे पवार आणि मोदी यांच्यामध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि असं असताना त्यानंतर 4 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल, काय त्याची माहिती? निश्चितच वैभव, अत्यंत महत्त्वाची आहे ही पत्रकार परिषद, कारण की निश्चितच शरद पवार जे आहेत नेमकं या बैठकीमध्ये काय घडलं या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देऊ शकतील. त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतील. जर आपण पार्श्वभूमी पाहायला गेला तर 12:40 वाजता संसदेमधील पीएमओ कार्यालयामध्ये शरद पवार नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतरपासून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. संजय राऊत यांच्यावर काल कारवाई यांच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई झाली. त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ईडी संदर्भामध्ये SIT बसवली. अनेक राजकीय घडामोडी काल महाराष्ट्रामध्ये घडल्या. त्यानंतर विविध चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र जे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत त्यांचं जर आपण म्हणणं लक्षात घेतलं तर त्यांचं म्हणणं असंच आहे की संजय राऊत असोत किंवा नवाब मलिकांचा विषय असोत किंवा अनिल देशमुखांचा विषय असोत, या विषयावर जर चर्चा करायची असती किंवा ज्या पद्धतीने कारवाई होते त्या विषयावर जर चर्चा करायची असती तर शरद पवारांनी याआधीच चर्चा केली असती आणि मध्यस्थी जर करायची झाली असती तर ती देखील याआधी त्यांनी सुरुवात केली असते. मात्र आजची जी भेट आहे ती राजकीय स्वरूपाची नसावी असा एक राजकीय विश्लेषकांचा तर्क आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क देखील लावले जात आहेत की एकीकडे ईडीची कारवाई होते, महाविकास आघाडी विरोधात भाजप असो किंवा केंद्रीय यंत्रणा ज्या असोत त्यांची जी कारवाई होत आहे, या एकंदरीत पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भेट घेतली आहे का अशी देखील एक चर्चा आपण पाहतोय सुरू आहे. त्याच्यामुळे निश्चितच या गोष्टीबाबत, या भेटीबाबत नेमकं स्पष्टीकरण शरद पवार देऊ शकतील. आता मात्र जर आपण शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरचं जर चित्र थेट दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो, शरद पवारांचं हेच दिल्लीतलं निवासस्थान आहे आणि इथे सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे या सध्या या निवासस्थानी आहेत. बाकी इतर कोणतेही नेते सध्या राष्ट्रवादीचे इथे या ठिकाणी कोणीही दिसत नाहीत. मात्र शरद पवार 4 वाजता पत्रकार परिषद घेतील अशी माहिती मिळाल्यानंतर प्रसार माध्यम देखील तितक्याच लगबगीने या ठिकाणी आलेल्या आहेत. शरद पवार आपली भूमिका जी आहे ती नेमकी 4 वाजता स्पष्ट करतील. त्यामुळे तोपर्यंत तरी ज्या काही राजकीय तर्कवितर्क लावले जातात ते केवळ तर्कवितर्क आहेत असंच म्हटलं जाईल. वैभव, नक्कीच जी. संदेश, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्यामध्ये दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा आहे? कारण टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. कालच संजय राऊत यांच्यावरती ईडीनं कारवाई केलेली आहे. आज आपण बघतोय CBIनं अनिल देशमुखांना अटक केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झालेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात काय चर्चा दिल्लीत? निश्चितच वैभव, आपण जर पाहिलं की अनेक चर्चा आणि राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वात पहिले जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडून वेगवेगळी इथल्या भाजपकडून तरी कोणती औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही आहे. मात्र महाराष्ट्रामधील भाजपकडून ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत की एकंदरीत ईडीने कारवाई केली असावी किंवा CBIची कारवाई केली असावी, त्या दृष्टिकोनातून मध्यस्थी करण्यासाठी शरद पवार आले असावेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वेगळी भूमिका येत आहे की राज्यातले प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने ही भेट झाली असावी. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर भाजपमध्ये इथे सध्या कोणतीही राजकीय घडामोड पाहिली जात नाही. जर आपण पाहतोय की 1 वर्षापूर्वी ज्या वेळेला नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती त्यावेळेला देखील बऱ्याचशा चर्चा झाल्या होत्या. याचा दुसरा दृष्टिकोन असा पाहिला जातोय की कुठेतरी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येते की काय असा देखील एक चर्चा जी आहे ती देखील सुरू आहे. मात्र या संपूर्ण ज्या काही चर्चा आहेत सध्या तरी, या चर्चांना पूर्ण विराम खऱ्या अर्थाने शरद पवार हेच देऊ शकतील. ते देखील 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर. वैभव, नक्कीच संदेश, आता आपण एक बघितलं की 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर म्हणजे 4 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी थेट इशारा दिलेला होता की भ्रष्टाचार केला जातो, नातेवाईकांच्या नावावरती अवैध संपत्ती गोळा केली जाते, काळा पैसा जमा केला जातो आणि नंतर कारवाई केली केंद्रातल्या एकूण संस्थांनी की मग त्यांच्या नावे बोटं मोडली जातात, त्यांच्यावर टीका केली जातात, इशारा दिलेला होता. अशा स्वरूपाचं काही भाष्य आज देखील पवारांशी बोलताना मोदींनी नक्कीच केलेलं असेल? वैभव, ही 1 to 1 बैठक होती. या बैठकीला इतर कोणीही नव्हता. त्याच्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय गुफ्तगू झाले, काय चर्चा झाली याबद्दल सध्या तरी आपण केवळ शक्यता म्हणू शकतो. कारण की नेमकं शरद पवार यांच्याबद्दल तर्कवितर्क लावणं हे राजकीय क्षेत्रामधले जाणकार देखील सांगतात की नेमकं त्यांच्या ओठावर जे असतं ते अंतर्गत मनावर नसू शकतं, मनामध्ये नसू शकतं असं